आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कन्स्ट्रक्शनच्या नाशिक स्प्लेंडोरा सिटी साइटवर निकृष्ट दर्जाचे बांधकाम. त्यांच्या या बेजबाबदार बांधकामामुळे एका कामगाराचा अपघात. या प्रोजेक्टचे सर्व रुद्र पैठणकर यांना याचा जबाब द्यावाच लागेल. आई व्हिडिओवाले काय बोलतायत आणि पार्टनरचं का नाव घेतायत सारखं सारखं? काय केलं पार्टनरने? काही नाही. मग हे सगळं काय म्हणतात? पार्टनरने चुकीचं काम केलं म्हणून? म्हणू देत त्यांना. ते रुद्र सरांना ओळखत नाहीत. माझी खात्री आहे रुद्र सर कधीच चुकीचं वागणार नाहीत. पण हे काय बोलतायत? बोगस म्हणजे काय? बिट्टी जा बरं, तू अभ्यास कर. कशाला हवेत तुला नको ते प्रश्न? जा तू. गौरी, ए गौरी, गौरी, रुद्र दादांना अटक होणार आहे. काय काय अटक होणार आहे? अहो काय बोलताय चंदू काका? आत्ताच मी बातम्यांमध्ये पाहिलं, तपास सुरू आहे म्हणाले ते. काय माहित, ते काय विसरले असतील, पण मी माझ्या कानाने ऐकली बातमी. त्यांना खरंच अटक होणार आहे. चंदू काका, त्यांना खरंच अटक झाली तर? एकदा पोलिसांनी पकडलं ना, ते काही सोडत नाहीत. आणि त्यांना उगाच अडकवलं तर? नाही, रुद्र सरांनी काहीच चुकीचे केले नाहीये आणि हेच खरंय. आई पार्टनर खरंच जेलमध्ये जाणार? हो ना. त्या बांधकामाच्या वेळेस पडलेला माणूस जिवंत आहे म्हणून. तो जर मेला असता ना तर फाशी झाली असती. काय? अहो चंदू काका काय बोलताय तुम्ही? हे तोंडाला वाटेल ते बोलत सुटलाय तुम्ही. रुद्र सरांनी काही केलेलं नाहीये. त्यांनी काही केलंच नाही तर शिक्षा कशी होणार त्यांना? गप्पा बसा बरं तुम्ही जरा. यामागे नक्कीच दुसरं कोणीतरी असणार आहे. दुसरे असणार? कोण दुसरं असणार? काय झाले? तुम्ही विसरलाय तेच बरं आहे. नकोच तो विषय. आई पार्टनर. बिट्टी, मला आता कसलाही प्रश्न नकोय. काही नाही होणार रुद्र सरांना. ते कणखरेच. ते या परिस्थितीतून नक्की मार्ग काढतील. रुद्र सर निर्दोष आहेत हे लवकरच सगळ्यांना कळेल. हे काय होऊन बसलंय सगळं? रुद्र सर, तुम्ही माझी मदत करायला माझ्यापाशी थांबायलाच नको होतं. तुम्ही साईटवर असता तरी सगळं घडलंच नसतं. माझं चुकलं. तुमचंही काम आहे हे माझ्या लक्षात का नाही आलं? त्या माणसाचे हातपाय तुटलेच आणि सगळीकडे ही गोष्ट व्हायरल झालेली आहे. नाव खराब होत आहे आपल्या कंपनीचं. फार मोठा हलगर्जीपणा झाला या प्रकरणात. तुम्हाला थोडं वाईट वाटेल पण जरा स्पष्टच बोलतो राजन सर. अहो ही घटना घडून 4 तास उलटलेत. आपल्याकडून कुठल्याही प्रकारची ऍक्शन घेतली गेली नाही. एक्सक्यूज मी जेंटलमन, पण ऍक्शन घ्यायला सत्य तर समोर येऊ द्या ना. सत्य? आता अजून काय सत्य समोर यायचंय बाबा? स्पष्ट दिसतंय रुद्रने खराब माल वापरला, बांधकाम चांगलं झालं नाही आणि एका बिचाऱ्या कामगाराचा जीव जाता जाता वाचलाय. सरळ सरळ आहे. यात रुद्रची चूक आहे आणि त्याच्यावर स्ट्रिक्ट ऍक्शन घेतलीच गेली पाहिजे.
सर, नक्कीच काहीतरी गोंधळ होतोय. सर सॉरी, पण सर मी अजूनही विश्वास ठेवू शकत नाही की रुद्र सरांचा ह्या प्रकरणात काही संबंध असेल. रुद्र, तुला कळलं का काही? जगाला कळलं आता. हळू बोलण्यात काय पॉइंट आहे? त्याला नाही कळणार का? आता तुम्हीच ठरवा त्याचं काय करायचं ते. सुमित, काय चाललंय तुझं? विनाकारण का बोलतोयस तू त्याला? रुद्रवरचे आरोप असून सिद्ध व्हायचेत, ते आधीच तू त्याला गुन्हेगार ठरवून मोकळा होतोयस. त्याला त्याची बाजू तर मांडू दे. बरोबर बोलते रेवती. शहानिशा केल्याशिवाय रुद्रला दोषी ठरवता येणार नाही. वा, ग्रेट. मला हेच अपेक्षित होतं बाबा तुमच्याकडून. रुद्रमुळे एका माणसाचा जीव जाता जाता वाचलाय, तरी तुम्ही त्याला पाठीशी घालणार? बाबा हेच जर मी केलं असतं तर तुम्ही मला लात मारून कंपनीच्या बाहेर हाकलून दिलं असतं. पण रुद्र तुमचा लाडका आहे ना. या डोक्यावर. सुमित, घरातले वाद इथे नको. आपापसात वाद नको. आपण रुद्र सरांनाच विचारू ना, त्यांनी कमी दर्जाचा माल का आणला, बोगस बांधकाम का केलं? मी बोगस बांधकाम केलेलं नाही. एक मिनिट सर, काय बोलताय तुम्ही? रुद्रवरचे आरोप अजून सिद्ध व्हायचे आहेत, त्यामुळे अजूनही तो या कंपनीचा CEO आहे.